Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्सॉनॉमी, क्लासिफिकेशन, टॅक्सा, कॅटेगरी या सगळ्या गोष्टी म्हणजे कन्सेप्ट जे आहेत व्यवस्थित एकदम परफेक्ट क्लिअर केलेला. आत्ताही अजूनही एकदा सांगतो. वेट टॅक्सा इज इक्वल टू कॅटेगरी. ही फक्त सायंटिफिक टर्म आहे. Okay, that's it. And taxonomy is equal to classification. That's it. Nothing. Okay, hope you got it. एवढंच आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. ओके, क्लासिफिकेशन. तर ही जस्ट एकदा रीड करून घेऊया. इथं शॉर्ट नोट्स मी एक्स्ट्रॅक्ट केलं आणि त्यानंतर मी एक फ्लो चार्टसुद्धा बनवला आहे. त्यातून तुम्हाला खूप चांगला समजेल. सो सध्या एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर फ्लो चार्टकडे आपण जाऊया. ओके. Classification is not a single step, involves hierarchy of steps. म्हणजे बऱ्याच स्टेप्स असतात. सो each step represent rank or category. तर each step, प्रत्येक स्टेप जे आहे ना, रँक और कॅटेगरी कॉल्ड टॅक्सॉनॉमी कॅटेगरी. म्हणजे जी कॅटेगरी असते ना, प्रत्येक म्हणजे कोणती क्लासिफिकेशन करताना त्याची जी कॅटेगरी असते ना, त्या कॅटेगरीलाच टॅक्सॉनॉमी कॅटेगरी असं म्हणतात. ऑल कॅटेगरीज टुगेदर फॉर्म अ टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ओके, दॅट्स दी. म्हणजे पहिलं सपोज क्लासिफिकेशन आहे, तर आपण केलेलं आहे. बट आय विल शो एवढं एकच आहे स्लाईड, एवढी वाचूया त्यानंतर आय विल शो हिअर. ओके, टॅक्सॉन. टॅक्सॉन काय आहे? टॅक्साचं प्ल्युरल. टॅक्झॉन म्हणजे सिंगल आहे, टॅक्सा प्ल्युरल आहेत. ओके, इच कॅटेगरी और रँक रिप्रेझेंट युनिट ऑफ क्लासिफिकेशन. एक्झाम्पल इन्सेक्ट्स ग्रुप ऑफ कॉमन फीचर्स. ओके, nature of taxonomic groups represent distinct biological entities, not just morphological aggregates. Just forget this, we will come here. Okay, here's the classification काय आहे तर बाबा की सपोज हिअर इथं आपण लिहिलं क्लासिफिकेशनची प्रत्येक स्टेप, इच क्लासिफिकेशन नॉट सिंगल स्टेप, तर इच स्टेप रिप्रेझेंट रँक ऑर कॅटेगरी. दॅट द रँक ऑर कॅटेगरी. हे मागाचं सगळं विसरा, हे इथं तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल. विच इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ओके, म्हणजे क्लासिफिकेशनची प्रत्येक स्टेप काय रिप्रेझेंट करते की बाबा रँक ऑर कॅटेगरी. म्हणजे क्लासिफिकेशन कशापासून होते? कॅटेगरीचं क्लासिफिकेशन. मग त्यालाच आणखी एक नाव काय होतं? मागाशी काय होतं? टॅक्सा. आणखी एक नाव काय आलं? येस, हिअर इज. इफ आय एम एबल टू टेल यू, म्हणजे तुम्हाला जर समजत असेल, देन कॅटेगरी इज इक्वल टू रँक. म्हणजे आपल्या फक्त डोकं खायचं एवढंच आहे, बाकी ह्यात काहीच नाही. टॅक्झॉन म्हणजेच टॅक्सा. टॅक्सा हे प्ल्युरल फॉर्म आहे आणि टॅक्झॉन एक सिंगल. म्हणजे एक कॅटेगरी, रँक आणि टॅक्झॉन ह्या तिन्ही कन्सेप्ट आर बोथ. ही तिन्ही कन्सेप्ट जे आहेत ना, तिन्ही एक आहेत. कॉमनली नोन ॲज टॅक्झॉन. म्हणजे क्लासिफिकेशन करायचं असेल देन कॅटेगरीचं क्लासिफिकेशन. आपण पहिल्यांदाच बघितलं क्लासिफिकेशन ऑफ कॅटेगरीचं क्लासिफिकेशन करतो आहे, दॅट इज ओके. आणि ह्यालाच रँक म्हणतात आणि दॅट इज टॅक्झॉन. ओके, विच इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आता ह्याला आणखी एक काय म्हणतात? ह्यालाच आणखी एक नाव आलं, आणखी टॅक्झॉनॉमी कॅटेगरी. म्हणजे पुरा डोकाचं हे करायचं. सो इथं कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला काय इथं क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन आपण कशाच करतो आहे? तर आपलं नॉर्मली कॅटेगरी. ओके, कॅटेगरी. मग कॅटेगरीला आपण आणखी एक नाव काय दिलं बाबा? रँक ऑर टॅक्झॉन. ओके, आता ह्यालाच काय म्हणतात? टॅक्झॉनॉमीमध्ये बघालो आहे ना. सो टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आणि मग ह्याच्या मल्टिपल स्टेप्स, म्हणजे ह्याला कलेक्टिव्हली काय म्हणतात? तर टॅक्सॉनॉमिक हायरार्की. दॅट्स इट, नथिंग. होप यू गॉट इट. पहिल्या स्टार्टिंगला तर क्लासिफिकेशन म्हणजे काय? कॅटेगरीचं व्यवस्थित क्लासिफिकेशन करणं. कॅटेगरी म्हणजे काय? तर आपण जे बघितलेलं जे ॲनिमल असू दे, प्लांट असू दे, ते आपल्या कन्व्हिनियंटसाठी जे कॅटेगरीज आपण क्लासिफिकेशन करतो ना, दॅट इज क्लासिफिकेशन. ओके, मग हे कॅटेगरीला रँक ऑर टॅक्झॉन म्हणतात आणि हे म्हणजेच ह्यालाच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणतात. हे जी कॅटेगरी आहे ना, म्हणजे ॲनिमल असू द्या, प्लांट असू द्या, काय म्हणते ते गहू असू द्या, बाजरी असू द्या, तुमचं ज्वारी घ्या, काही घ्या, चित्ता घ्या,
लायन घ्या, टायगर घ्या, वाघ घ्या, शेळी घ्या, मेंढी घ्या, काही असू दे, दॅट इज टॅक्झॉनॉमी. ही कॅटेगरी टॅक्झॉनॉमी, ह्यालाच टॅक्झॉनॉमी कॅटेगरी म्हणतात आणि ह्याला कलेक्टिव्हली कॉल्ड एज टॅक्झॉनॉमिक हायरार्की. दॅट्स इट. गॉट इट. एवढंच आहे, बाकी काही नाही. आणखी एकदा सांगतो जर समज नसेल. दिस इज क्लासिफिकेशन. हे कॅटेगरीचं क्लासिफिकेशन करतात. ह्यालाच रँक म्हणतात किंवा ह्यालाच टॅक्झॉन म्हणतात. ह्यालाच दिस इज कॉल्ड ॲज ह्यालाच म्हणतात की टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आणि ह्याचे जे पूर्ण कलेक्टिव्हली स्टेप असतात ना, ह्याला म्हणतात टॅक्सॉनॉमिक हायरार्की. एवढंच आहे. होप यू गॉट इट. कळलं का? अरे भाया कितना. दिस इज क्लासिफिकेशन. ओके. क्लासिफिकेशनमध्ये काय कॅटेगरीज होते. ह्यालाच काय म्हणते ते रँक ऑर टॅक्झॉन. ओके, एवढं तर कळालं आहे. क्लासिफिकेशन कशाच करतात, रँक ऑर कॅटेगरीज करतात. मग ह्यालाच काय म्हणतात रँक ऑर टॅक्झॉन. ओके. आता ह्यालाच काय म्हणतात टॅक्सॉनॉमिक ॲड कर ना. आपण टॅक्सॉनॉमी बघालो. सो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी क्लासिफिकेशन कशाच करतात, कॅटेगरीज. टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी, दॅट्स इट. टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज दॅट इज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ह्याला कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ टॅक्सॉनॉमिक हायरार्की. खतम. एवढंच आहे. आता ग्रुप रिप्रेझेंट. ग्रुप काय आता ऑब्वियसली हे क्लासिफिकेशन आहे ना भाई, क्या कर रहा है. ग्रुप रिप्रेझेंट कॅटेगरी काय रिप्रेझेंट करते, रँक ऑर टॅक्झॉन विच इज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आत्ताच बघितलं की आपण. क्या ही है यार. खतम. ग्रुप रिप्रेझेंट कॅटेगरी रिप्रेझेंट रँक ऑर टॅक्झॉन विच इज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. संपलं. खतम. क्लासिफिकेशनचं कॅटेगरीज काय रिप्रेझेंट करते, रँक ऑर टॅक्झॉन. तर ह्यालाच काय म्हणतात टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज हायरार्की. टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ओके. आणि आपण बघितलेलं की हेच युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे. हेच युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे म्हटल्यावरती दिस इज ग्रुप, दिस इज कॅटेगरी, दिस इज रँक ऑर टॅक्झॉन, दिस इज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. झालं. हेच इथं खाली दिलं आहे. दिस इज गिवन हिअर इफ यू लॉजिक. ओके, लेट्स गो अहेड. आता मेन कॅटेगरीज जे आहेत हायरार्की, हे जे किंगडम आहेत, किंगडम फायलम म्हणा, त्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, हे सगळं आहे. स्पीसीज सगळ्यात लोएस्ट मोस्ट बेसिक कॅटेगरी, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयडेंटिफायबल फीचर्स असणं आणि रिक्वायरमेंट हे क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन करायचं म्हटल्यावर ते रिक्वायरमेंट काय तर बाबा की ऑर्गॅनिझमचं ॲक्च्युअल काय म्हणते ते जे कॅरेक्टर्स असतात ना ऑर्गॅनिझमचे, त्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज असलं म्हणजे जेणेकरून आपण आयडेंटिफाय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या विदिन ऑर्गॅनिझम अँड अमॉंग ऑर्गॅनिझम. ओके, दॅट्स इट. म्हणजे हे पुढं होणारच आहे तुम्हाला. सो ह्याच्याबद्दल डोंट वरी टू मच. हे जस्ट लक्षात ठेवा की बाबा नॉर्मल नॉलेज ऑफ कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम असलं पाहिजे, जेणेकरून आपण काय म्हणतो ऑर्गॅनिझममधली सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस फाइंड करू शकतो. हे आपल्याला पुढं होणारच आहे. स्पीसीज लोएस्ट सगळ्यात स्पीसीज लोएस्ट असते आणि किंगडम इज द हायेस्ट. हे आपल्याला पुढंच होणार आहे. आणखी एकदा हे तुम्हाला एक्सप्लेन करतो लास्ट वन टाईम अँड देन वी विल स्टॉप हिअर. ओके. फर्स्ट वन इज द क्लासिफिकेशन. ओके. क्लासिफिकेशनचं कॅटेगरी क्लासिफिकेशन कशाचं होतं, कॅटेगरीज. ओके. दिस इज रँक ऑर, ह्यालाच काय म्हणतात रँक ऑर टॅक्झॉन. ओके, एवढं क्लिअर आहे. क्लासिफिकेशन ऑफ रँक कॅटेगरीलाच काय म्हणतात रँक ऑर टॅक्झॉन. ओके. आता ह्यालाच काय म्हणतात टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी. डन. आता टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीजच काय म्हणतात तर दॅट इज ह्याला कलेक्टिव्हली कॉल्ड आहे. कलेक्टिव्हली म्हणजे टॅक्सॉनॉमिक हायरार्की. दॅट्स इट. ओके. आता ह्याच्यावरूनच तुम्ही काढू शकता हे दिस इज ग्रुप. ओके. ग्रुप काय रिप्रेझेंट करणार तर कॅटेगरी काय रिप्रेझेंट करणार तर कॅटेगरी काय रिप्रेझेंट करणार तर इथंच आपण बघितलं रँक ऑर टॅक्झॉन. आणि हेच काय रँक टॅक्झॉन हेच आहे युनिट ऑफ क्लासिफिकेशन. हे तर बघितलेलं आपण.
कॅटेगरी, रँक, टॅक्झॉन ही सगळेच युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ओके, होप यू गॉट इट. डन. ओके, होप यू गॉट इट. लास्ट वन टाइम. क्लासिफिकेशनचं कॅटेगरीचं रँक ऑर टॅक्झॉन, रँक ऑर टॅक्झॉनचं दॅट इज टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीचं टॅक्सॉनॉमिक हायरार्की, आणि इकडच्या साईडला सेम ग्रुपचं रिप्रेझेंट कॅटेगरी रिप्रेझेंट रँक ऑर टॅक्झॉन, आणि दिस इज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. दॅट्स इट, नथिंग. Unit of classification. Okay, hope you got it. Thank you so much. Bye bye.